आज आपण आपल्या किचनमध्ये ज्वारीची खिचडी करणार आहोत। त्याच्यासाठी मी आधी तुम्हाला पहिल्यांदा ज्वारी ही 1 वाटी ज्वारी मी भिजत घातली आहे। साधारण जवळजवळ 12 तास भिजलेली ही। अजूनही ती फार काय मऊ झालेली नाही आहे, पण आता ही 12 तास भिजलेली ज्वारी मी चांगली कुकरला 4-5 शिट्या काढून घेणार आहे आणि नंतर तुम्हाला पुढची कृती दाखवणार आहे। आता ही चांगली धुवून घेतली, अजूनही एकदा धुवून घेते आणि कुकरला लावते आणि 4-5 शिट्या काढून शिजली की तुम्हाला पुढची कृती दाखवते। भिजत घातलेली दाखवली होती ती आता ही मी चांगल्या 4 शिट्या काढून वाफवून घेतली। कितीही शिजली तरी ती एकदम काय गुरगुरीत होत नाही, पण चांगली शिजली आता ही ज्वारी आपली। आता मी प्रथम काय करणार आहे तर तुपाची फोडणी करणार आहे। तापट ठेवली आहे, त्याच्यात साजूक तुपाची फोडणी करणार आहे। तर तुपही व्यवस्थित हवं का बघूया। तूप तापलं असेल तर त्याच्यात जिरं टाकूया। तर जिरं आपलं चांगलं तडतडलेलं आहे, त्यावर आपण ओल्या मिरच्या घालणार आहोत। जशी साबुदाण्याची खिचडी करतो तशी ही खिचडी आहे। त्यावर आम्ही बटाटा घालणार आहे। बटाटा घेतला आहे उकडून फोडी करून, तो घालणार आहे। आणि या शिजवलेल्या ज्वारीवर दाण्याचं कूट घालून घेणार आहोत। दाण्याचं कूट, मीठ, जसं त्या खिचडीला करतो तसंच ही खिचडी करायची आहे, आणि साखर, चवीला साखर। ही आता मी अशी हातानं कालवून घेते आणि फोडणीला टाकणार आहे, कारण ही ज्वारी आपली शिजलेली आहे। तर ही फोडणीला टाकते। चालेल, खिचडी आपण खाली उतरून मेली चांगली ढवळणार आहे तिला। खमंग वास सुटलेला आहे आणि अशी मऊसर अशी करायची, एकदम तडतडीत करायची नाही। पण कितीही जरी केलं तरी ते चावूनच खावी लागते। साबुदाण्याच्या खिचडीत किती मऊ होत नाही, पण एक वेगळ्या प्रकारे ज्यांना साबुदाणा चालत नाही किंवा ज्यांना काही म्हणजे असं वेगळा ज्वारीच खायची असते अशा लोकांसाठी हा पर्यायी आहे आणि छान होते, खिचडी चांगली होते। त्याच्यात साजूक तूप असल्यामुळे आणखीन छान। पाप काढणार आहे। त्याच्यावर मी चव येण्यासाठी म्हणून थोडं ताकाचा हपका मारणार आहे, वेगळी चव येते त्याला। लिंबू किंवा ताक, पण मी ताक मारणार आहे, चमचे ताक घालणार आहे। आणि आता छानपैकी वाफ काढणार आहे। आपली खिचडी तयार। मुद्दाम मऊ केलेली आहे जरा, ती नंतर फळफळीत होते म्हणून। अशी ही आपली ज्वारीची खिचडी खाण्यासाठी तयार आहे। आता आपण डिशमध्ये काढूया। अशी ही आपली ज्वारीची खिचडी खाण्यासाठी तयार आहे। आता ही मी कशी केली आहे
ज्वारी किती तास भिजत घातली, नंतर ती शिट्या किती काढून घेतल्या, हे सगळं मी तुम्हाला दाखवलं आहे आणि काय काय साहित्य घातलं आहे तेही दाखवलं आहे. त्यासाठी माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.